केंद्र सरकारच्या जुलमी कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाचा मी प्रथमतः जाहीर निषेध करतो। ही कोणती व्यवस्था आहे? अंबानी अडचणीमध्ये सापडला, तुम्ही त्याला राफेलचं कॉन्ट्रॅक्ट दिलं। अदानीला गरज भासली, तुम्ही एअरपोर्टचं खाजगीकरण केलं। कंगना राणावतला गरज नव्हती तरी तुम्ही सरकारी पैशानं Y+ सुरक्षा दिली। आणि ज्याने लॉकडाऊनच्या काळामध्ये देश जगवला त्या शेतकऱ्याच्या कांद्याच्या निर्यातीवर तुम्ही बंदी आणली, शेतीमालाच्या निर्यातीवर तुम्ही बंदी आणली। ही कोणती व्यवस्था आहे? फुकट सुरू केलेल्या जिओच्या किमती वाढवल्या, कुठेच चर्चा झाली नाही। पेट्रोलचे भाव गगनाला भिडले, कुठेही चर्चा नाही। आमदार खासदारांचे पगार वाढवले, कुठेही चर्चा नाही। सोन्याचे भाव हजारोंनी वाढले, कुठेही चर्चा नाही। पण शेतकऱ्याच्या मालाचे भाव वाढले, तुम्ही डायरेक्ट कांदा निर्यात बंदी केली। ही कोणती व्यवस्था? म्हणजे इतर कशाच्याही किमती वाढल्या तरी चालतील, पण शेतकऱ्यांच्या मालाच्या किमती आम्ही वाढू देणार नाही, अशी जुलमी व्यवस्था इंग्रजांच्या काळात सुद्धा नव्हती। हे कशा करता? शेतकऱ्यांना सांगतो, तुम्ही जर कांदा उत्पादक असाल, तुम्ही डाळिंब उत्पादक असाल, तुम्ही कापूस सोयाबीन उत्पादक असाल, तर भावंडांनो लक्षात ठेवा, शेतकरी म्हणून पुढे या। आज कांद्यावाल्यांचा नंबर लागला, उद्या बाकीच्यांचा नंबर लागेल। त्यामुळे पहिल्यांदा संघटित व्हा। त्या देशामध्ये बँकेतल्या मुजोर कर्मचाऱ्यापासून तर रस्त्यावर काम करणाऱ्या प्रामाणिक मजुरापर्यंत प्रत्येक जण संघटित आहे, फक्त शेतकरी संघटित नाही। आणि म्हणून आपल्यावर हे आज दिवस आहेत, लक्षात ठेवा, अजूनही वेळ गेलेली नाही। म्हणून मी माझ्या सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो की शेतकऱ्यांच्या तरुण मुलांनो संघटित व्हा। शेतकऱ्यांचं तरुण मुलांचं संघटन आम्ही चालू करतोय का? कारण आता काळाची गरज आहे। इथं कोणतंही सरकार आलं तरी त्यांना शेतकऱ्याच्या कष्टाची जाण नाही। आपण GDP वाढवून जरी दाखवला तरी हे आपल्याला जवळ घेणार नाहीत, हे आपल्या मालाला भाव मिळू देणार नाहीत। आणि ही जुलमी व्यवस्था जर इथून नेस्तानाबूत करायची असेल तर सरकार बदलून चालणार नाही, व्यवस्था बदलावी लागेल। आणि त्याकरता संघटन उभं करावं लागेल। जब जब जुल्मी जुल्म करेगा, सत्ता के अधिकारों से हर किसान गूंज उठेगा, इन्कलाब के नारों से। केंद्र सरकारच्या निर्णयाचा पुन्हा एकदा जाहीर निषेध।